बिहार आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर पश्चिम बंगालमध्येही भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्रीपद ही राहण्याची शक्यता आहे। ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसला धक्का देत सत्तेत आलेल्या भाजप सरकारचा येत्या 9 मे रोजी शपथविधी समारंभ पार पडणार आहे। मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे। ममता बॅनर्जींचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारींचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे। एकीकडे मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम असतानाच पश्चिम बंगालमध्ये उपमुख्यमंत्रीही असण्याची दाट शक्यता आहे। महिला आमदाराची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे। भाजपकडून 3 महिला आमदारांची नावं चर्चेत आहेत। एकूणच पश्चिम बंगालच्या सत्ताधाऱ्यांची नावं दिल्लीत फिक्स होणार असून लवकरच याबाबतचा सस्पेन्स दूर होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कोण कोण आहेत यावरती एक नजर टाकूया। त्यामध्ये आपण पाहिलं तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी मुख्य दावेदार आहेत ते म्हणजे सुवेंदू अधिकारी। त्यांनी ममता बॅनर्जींना तब्बल 15,000 मतांनी भवानीपूरमधून हरवलंय। तसंच बंगाल भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे। दुसऱ्या क्रमांकाचं नाव चर्चेत आहे ते म्हणजे पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य। पश्चिम बंगाली शिक्षित मध्यमवर्गीयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव असून सर्व गटांमध्ये समन्वय राखण्याची क्षमताही त्यांच्यात आहे। पुढलं नाव येतं तिसऱ्या क्रमांकावर दिलीप घोष यांचं। बंगालमध्ये भाजपला शून्यातून शिखरावर नेण्यात दिलीप घोष यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तर दुसरीकडे पश्चिम बंगालला महाराष्ट्राप्रमाणे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री भेटू शकतात अशी चर्चा आहे आणि यामध्येही 3 नावं चर्चेत आहे। पहिलं नाव आहे अग्निमित्रा पॉल, एक प्रबळ दावेदार असतील। त्या भाजपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाल्यात। बंगालमध्ये त्यांनी महिला सुरक्षा आणि आरजी टॅक्स यासारख्या मुद्द्यांवरून ममता बॅनर्जी सरकारला धारेवर धरलं होतं। दुसरं नाव आहे रूपा गांगुली, या माजी राज्यसभा खासदार असून महाभारतातील द्रौपदीच्या भूमिकेमुळे लोकप्रिय आहेत। भाजपच्या महिला आघाडीत त्यांची सक्रिय भूमिका आहे। तिसरं नाव आहे रत्ना देबनाथ, त्यांनी पाणीहाटी मतदारसंघातून तब्बल 28,000 मतांनी पराभव केला आणि त्यांच्या मुलीवर झालेल्या अनन्वित अत्याचारानंतर त्यांनी ममता बॅनर्जीच्या सरकारला आव्हान दिलं होतं।